खूप खूप मनापासून स्वागत। आपली आजची रेसिपी आहे सर्वांनाच आवडणारी पावभाजी। घरी एखादं गेट टुगेदर असू देत, पाहुणे येणार असतील किंवा बर्थडे पार्टी असू देत, हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पावभाजी। आता ही भाजी बनवायची म्हटलं ना की भरपूर भाज्या चिराव्या लागतात आणि मग त्याचा पसारा देखील खूप होतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी भाजी चिरण्यापासून ते भाजी पूर्ण बनेपर्यंत स्टेप बाय स्टेप अगदी पसारा न करता ही भाजी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लगेच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। भाजी करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी इथे घेतलंय। आता पावभाजी करण्यासाठी कोणत्या कोणत्या भाज्या वापरतात, त्याचबरोबर आपल्याला किती प्रमाणात ती करायची आणि त्यानुसार लागणारं त्याचं साहित्याचं प्रमाण, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। साधारणपणे 8 जणांना पुरेल एवढी आज आपण पावभाजी करणार आहोत। तर त्यासाठी मध्यम आकाराचे इथे 5 बटाटे घेतलेत। वजनी प्रमाणात हे अर्धा किलो बटाटे आहेत। सर्व बटाट्यांची सालं काढून घ्यायची, मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून पाणी निथळून बाजूला ठेवून द्यायचे। त्याचबरोबर इथे मी फ्लॉवर घेतलाय, साधारण 200 ग्रॅम वजनाचा हा फ्लॉवर आहे आणि कापून चिरून झाल्यानंतर एक मोठी वाटी भरेल एवढा हा फ्लॉवर आहे। तर फ्लॉवरचे मोठे मोठे तुकडे करायचे, त्यावर काळपट भाग वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून हा फ्लॉवर साधारण 10-15 मिनिटं बुडवून ठेवून द्यायचा। बऱ्याचदा फ्लॉवर मध्ये ना पांढऱ्या रंगाचे किडे असतात, ते दिसत नाहीत, त्यामुळे फ्लॉवर नेहमी गरम पाण्यामध्ये मीठ घालून या पद्धतीने धुवून घ्यायचा। त्याचबरोबर इथे 2 बीट घेतलेत। बीट स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याचा मागचा पुढचा भाग काढून टाकायचा आणि हे छान सोलून घ्यायचे। त्यानंतर मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून बटाट्यासोबत काढून ठेवायचे। बीटामुळे काय होतं, भाजीला खूप छान रंग येतो, त्याचबरोबर भाजीची पौष्टिकता देखील वाढते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादं बीट आणखी घालू शकता। आता इथे वाटीभर मटार घेतलेत, हे फ्रोझन मटार आहेत। ते थोडा वेळ आधी पाण्यात घालून ठेवले होते, याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि बटाट्यासोबत काढून ठेवायचे। याऐवजी तुम्ही फ्रेश हिरवे मटार किंवा भिजवलेले हिरवे वाटाणे देखील वापरू शकता। साधारण 200 ग्रॅम वजनाची इथे मी ढोबळी मिरची घेतली किंवा मग मध्यम आकाराच्या 3 ढोबळी मिरची घ्यायच्या। त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्याचा देठाकडचा भाग पूर्ण काढून टाकायचा, त्याचबरोबर त्यातल्या बिया देखील काढून टाकायच्या आणि अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची। किंवा मग तुमच्याकडे असं चॉपर असेल तर त्या चॉपरच्या मदतीने अगदी बारीक चिरून घ्यायची। इथे मी साधारण अर्धा किलो किंवा मध्यम आकाराचे 6 टोमॅटो घेतलेत। ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये हे चिरून घ्यायचे। या पावभाजी करता टोमॅटो घेताना ना मस्त पिकलेले असे घ्यायचे आणि लाल बुंद असे घ्यायचे, त्यामुळे भाजीला ना चव खूप छान लागते। आता राहिले सर्वात महत्वाचे म्हणजे कांदे। तर इथे मी मध्यम आकाराचे साधारण 10 कांदे घेतलेत। वजनी प्रमाणात हे अर्धा किलो कांदे आहेत। कांद्याची वरची सालं वगैरे सोलून घ्यायची आणि मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये हे चिरून घ्यायचे। आता हा मोठा चिरलेला कांदा चॉपर मध्ये घालायचा आणि अगदी बारीक चिरून घ्यायचा। झालं की नाही काम सोपं। आता इथे कांदा चिरून झालाय। आता यातलाच थोडासा कांदा मी पावभाजी सोबत खाण्यासाठी बाजूला काढून ठेवते। तसंच हा फ्लॉवर देखील पाण्यातून काढून ठेवायचा। या सोबतच आपल्याला लागणार आहे 2 चमचे आलं लसूणची पेस्ट, 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला, अर्धा चमचा हळद, लिंबू आणि गरजेप्रमाणे बटर। आता इथे आपली सगळी पूर्वतयारी झाली आहे। आता लगेचच पावभाजी करायला घेऊया। आता ही पावभाजी ना एकदम झटपट तयार होणार आहे, कारण आपण ही करणार आहोत कुकरमध्ये। तर त्यासाठी कुकर गरम झाला की यामध्ये 4 मोठे चमचे भरून तेल घालायचं आणि 1 चमचा बटर घालायचं। हे तेल आणि बटर चांगलं तापलं ना की यामध्ये घालायचे कांदा आणि गॅसची आच मध्यम करून हा कांदा आपल्याला 1 मिनिटभर तरी परतून घ्यायचा आहे। त्यानंतर या कांद्यासोबतच घालायचं आलं आणि लसूण आणि याचा कच्चेपणा कमी होऊस तर आपल्याला हे परतून घ्यायचंय। त्याचबरोबर या बटरमध्ये अशा पद्धतीने हे परतलं ना की त्याची चव ना खूप छान लागते। साधारण 3-4 मिनिटांनंतर इथे कांदा बघा मस्त सॉफ्ट आणि असं गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता यात घालायचे टोमॅटो, ते सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, छान परतून घ्यायचे। आता हा टोमॅटो चांगला पटकन शिजावा, सॉफ्ट व्हावा म्हणून काय करायचं, यावर पाव चमचा मीठ घालायचं, चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटाकरता मंद आचेवर वाफ काढायची। 5 मिनिटातच हे टोमॅटो बघा किती मस्त शिजले आहेत। आता यात आपण बाकीचे मसाले घालूया। तर यात घालायची आहे हळद, लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला।
आता हे सर्व मसाले ना या कांद्यासोबत मस्त व्यवस्थित परतून घ्यायचे। साधारण 2 मिनिटभर तरी हे असे परतायचे। त्यामुळे काय होतं, बटरमध्ये देखील हे मसाले ना परतले जातात आणि त्याची चव ना मस्त अप्रतिम लागते। इथे बघा हे मसाले काय मस्त परतले गेलेत, याला तेल देखील सुटलंय। आता यात घालायची ढोबळी मिरची, अगदी मऊ बारीक अशी ही चिरली गेली आहे ना, त्यामुळे ह्या मसाल्यांमध्ये ती ना मस्त एकजीव होऊन जाते। त्यामुळे ना या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही भाज्या चिरल्यात आणि ही भाजी केलीत ना, तर तुमची पावभाजी नाही एक नंबर होणार बघा। आता यामध्ये ना उरलेल्या सर्व भाज्या घालायच्या आणि या मसाल्यामध्ये ना व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या। या भाज्यांच्या ना प्रत्येक तुकड्याला ना हा मसाला चांगला व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे। त्यामुळे ह्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या। साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर या भाज्या सगळ्या मिक्स करून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। आता या भाज्या शिजण्यासाठी जे पाणी वापरणार ना ते गरम पाणीच घालायचं यामध्ये आणि या भाज्या बुडतील एवढं यामध्ये हे पाणी घालायचंय। खूप जास्त पाणी घातलं ना तर ते कुकरमधून उतू जातं। त्यामुळे काय करायचं, भाज्या बुडतील एवढंच पाणी यामध्ये घालायचं। सर्व मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय। आपण टोमॅटो शिजवताना पाव चमचा मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रणाला उकळी यायला लागली की यावर झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आता इथे ना कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, त्याची वाफ देखील जिरली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की ती भाज्या किती मस्त मऊ अशा ह्या शिजल्या आहेत। आता या भाज्या ना गरम असतानाच आपल्याला मॅश करून घ्यायच्या। तर अशा पद्धतीचं जे पावभाजी मॅशर मिळतं ना त्याने या भाज्या सगळ्या मॅश करून घ्यायच्या। जर असं मॅशर नसेल तर काय करायचं, या सर्व भाज्यांना एका परातीत काढायच्या किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढायच्या आणि ग्लासाच्या खालच्या बाजूने ना ह्या सर्व भाज्या मॅश करून घ्यायच्या। साधारण 7 ते 8 मिनिटात तुम्ही बघू शकता की भाज्या इतक्या मऊ अशा मॅश झालेल्या आहेत आणि भाजी ना व्यवस्थित अशी दाटसर देखील झाली आहे। आता ही भाजी थंड झाली ना की आणखी घट्टसर होते। त्यामुळे काय करायचं, गॅस चालू करून यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर भाजीवर पाव चमचा पावभाजी मसाला घालायचा। या अशा पद्धतीने वरून मसाला घातला ना की भाजीला ना चव खूप छान लागते। मसाला भाजीत छान मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा। या लिंबाच्या रसामुळे ना भाजीची चव ना मस्त बॅलन्स होते। आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला खळखळ अशी उकळी काढून घ्यायची। आता यामध्ये शेवटची स्टेप राहिले ती म्हणजे यामध्ये वरून थोडंसं बटर घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तुम्ही पाहताय ना काय सुंदर रंग आला आहे या भाजीला। तर परफेक्ट अशी दाटसर आणि अप्रतिम चवीची अशी पावभाजी इथे तयार झाली आहे। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही पावभाजी नक्की करून बघा। आता या भाजीसोबत खायला पाव भाजून घ्यायचे। तर पाव असे मधोमध चिरून घ्यायचे, पूर्ण ओपन करून आतल्या बाजूला सर्व बाजूंनी भरपूर असं बटर लावून घ्यायचं। त्याचबरोबर वरून देखील बटर लावून घ्यायचं आणि इथे बघा मी हे सर्व पावांना ना असं बटर लावून घेतलंय। आता पाव लागेल तसा एक एक आपल्याला भाजून घ्यायचंय। तर त्यासाठी ना तवा गरम करून घ्यायचा, त्यावर बटर घालायचं। आता हे बटर हे तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। पाव त्यावर दोन्ही बाजूनी ना मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे। इथे बघा मस्त हा पाव भाजून झालाय आणि अशाच पद्धतीने ना बाकीचे सर्व पाव देखील भाजून घ्यायचे। वा, मस्त गरमागरम भाजी सोबत कांदा, लिंबू, पाव, मस्त हे ताट भरून घ्यायचं आणि या पावभाजीचा आनंद लुटायचा। पाहिलत ना किती मस्त अशी पावभाजी तयार झाली आहे। तर अशा पद्धतीने ना तुम्ही स्टेप बाय स्टेप ही भाजी केलीत ना तर तुमचं काम ना एकदम झटपट होईल आणि पसारा अजिबात होणार नाही। तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। त्याचसोबत हा व्हिडिओ ना तुमच्या मित्रमंडळीसोबत, नातेवाईकांसोबत देखील शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।